हॅलो नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. बघा, आपण चर्चा करणार आहोत आज. महत्वाचं म्हणजे संभाव्य ते अतिसंभाव्य प्रश्नासंदर्भात आपण अभ्यास करत असताना आपल्याला माहित असते किंवा उत्सुकता असते की आपल्याला प्रश्न कसे विचारले जातील आणि आपण कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे. या दृष्टिकोनातून हे आजचं लेक्चर किंवा आजचे जे सत्र असणार आहे ते संभाव्य प्रश्न विश्लेषणावर असणार आहे. त्यामुळं आपण ज्यावेळेस विचार करतोय, प्रश्नाचं उत्तर देत असताना विचारपूर्वक प्रश्नांचं उत्तर देणं गरजेचं आहे. आणि प्रत्येकानं आपलं उत्तर हे तुम्ही चॅटबॉक्समध्ये देऊ शकता. आपण जर या चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. त्याबरोबर ज्या विद्यार्थ्यांना सेट, नेट आणि एमपीएससी अंतर्गत मराठी विषयाचं कोर्स हवा असेल तर ऑल एक्झाम कट्टा तुम्ही गुगलला जरी सर्च केलं तरी तेवढं आता ऑल एक्झाम कट्टा नाव आहे. गुगलला तुम्ही डायरेक्टली सर्च केलं तरी तुम्हाला त्याचा ॲप दिसेल, ॲपची लिंक दिसेल. ॲप डाउनलोड करू शकता, गुगल प्ले स्टोरवरून डाउनलोड करू शकता. ज्यामध्ये सेट, नेट आणि मराठी विषयाचा पेपर 2 मराठीचा सर्व कोर्सेस उपलब्ध आहे. पेपर 1चा आणि पेपर 2चाही आणि एमपीएससी सहाय्यक प्राध्यापक आदी व्याख्याताचा कोर्स उपलब्ध आहेत, ते तुम्ही घेऊ शकता. तर बघा, आपण आपली जी सेट परीक्षा, आपल्या सर्वांना माहिती 27 जुलैला सेट परीक्षा आहे आणि 27 ऑगस्टला आपली महाराष्ट्र लोकसेवा आयोगांतर्गत अधिव्याख्याता आणि सहाय्यक प्राध्यापक सामायिक परीक्षा आहे. त्यासाठीचे आपण संभाव्य ते अतिसंभाव्य प्रश्न विश्लेषण घेत आहोत. हे सर्व प्रश्न पूर्ण सिलेबसवर आधारित आहेत, म्हणजे कोणत्या एका घटकावर नाही आहेत, तर पूर्ण सिलेबसवर आधारित आहे. तुमची परीक्षा म्हणजे एमपीएससी आणि नेट परीक्षा देखील आहे. नेट परीक्षा आणि एमपीएससी प्राध्यापक भरती परीक्षा ही ऑनलाईन कम्प्युटर बेस आहे, तर सेट परीक्षा ही ऑफलाईन आहे. त्यामुळे अभ्यास करत असताना योग्य आणि अचूक पद्धतीनं मागील प्रश्नपत्रिका विश्लेषण सेटच्या ज्या 2019 पासूनच्या आतापर्यंतच्या ज्या प्रश्नपत्रिका विश्लेषण करणं गरजेचं आहे. पूर्ण सिलेबसवर आधारित सर्व 10 घटक, प्रत्येक घटकावर आपला 10 प्रश्न 20 मार्काला विचारले जातात. त्यामुळे अभ्यास करत असताना परिपूर्ण अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याच वेळेस आपण आपलं जे स्वप्न आहे, सेटनेट होण्याचं स्वप्न असेल तर तुम्ही सेटनेट परीक्षा या प्रयत्नामध्ये उत्तीर्ण होऊ शकता आणि सहाय्यक प्राध्यापक किंवा अधिव्याख्याता होण्याचं जे तुमचं स्वप्न असेल ते साकार होऊ शकतं. त्याला अभ्यासाची जोड द्यावी लागेल, तरच आपण येणाऱ्या परीक्षेमध्ये यश संपादित करू शकू. चला तर मग आपण वेळ न घालवता आपल्या प्रश्न विश्लेषणाला सुरुवात करूयात. पहिला प्रश्न आहे, भाषेच्या उत्पत्ती संबंधी लुडविंग नॉर या भाषाशास्त्रज्ञाने कोणता सिद्धांत मांडला? सर्वप्रथम तुम्हाला हा घटक बऱ्यापैकी मी दुसऱ्या राऊंडला म्हणजे अध्यापन केलेला आहे. हा प्रश्न कोणत्या घटकावरचा आहे मला कोण सांगेल? त्यानंतर उत्तर सांगा. श्रम परिहार सिद्धांत, प्रेममूलक सिद्धांत, भावना विभक्ती सिद्धांत, डिंगडॉंग सिद्धांत. भाषेच्या उत्पत्ती संबंधी लुडविंग नॉर या भाषाशास्त्रज्ञाने कोणता सिद्धांत मांडला? श्रद्धा मॅडमची प्रतिक्रिया आलेली. मंजुषा मॅडम, हा प्रश्न कोणत्या घटकावरचा आहे? राजश्री मॅडमची प्रतिक्रिया आलेली आहे. रूपादेवी मॅडमची प्रतिक्रिया आली. कोमल मॅडमची प्रतिक्रिया आलेली आहे. बघा, श्रम परिहार सिद्धांत, प्रेममूलक सिद्धांत अगदी बरोबर आहे. मंजुषा मॅडम, भाषेची उत्पत्ती पहिला घटक अगदी बरोबर. पहिल्या घटकावरचा प्रश्न आहे. याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे श्रम परिहार सिद्धांत. हो ही हो थेरी. काय हे थेरी आहे? पहिलाच पर्याय बरोबर आहे. तो लुडविंग यांनी हा सिद्धांत मांडलेला आहे. श्रम परिहार सिद्धांत काय सांगतोय तर बघा, श्रम परिहार सिद्धांत जर्मन विचारवंत लुडविंग नॉर यांनी हा सिद्धांत मांडलेला आहे. फक्त उत्तर बरोबर कुणाचं आहे तर योग्य बघा उत्तर आहे सी पर्याय, ए पर्याय. तर यांनी हा सिद्धांत मांडलाय. हे जर्मन विचारवंत होते. या सिद्धांतानुसार माणूस जेव्हा
कष्टाची किंवा कष्टाची सामूहिक कामं करतो, उदाहरणार्थ जड वस्तू उचलणे, जहाज ओढणे, खणणे, तेव्हा त्याच्या शरीरातील स्थूल स्नायूवर ताण पडतो. हा ताण कमी करण्यासाठी किंवा श्रम हलके करण्यासाठी त्याच्या मुखातून त्याच्या वाचेतून उत्स्फूर्तपणे काही विशिष्ट ध्वनी बाहेर पडत असतात. उदाहरणार्थ हैया हो, पुश, जोम लावून इत्यादी. या ध्वनीमुळे पुढे भाषेची निर्मिती झाली असे नॉर यांचे म्हणणे आहे. यालाच ओ हे हो किंवा श्रम परिहार सिद्धांत म्हटलं जातं. श्रम परिहार नॉर समजलं. तर प्रेममूलक सिद्धांत हा सिद्धांत डॅनिश भाषाशास्त्रज्ञ ऑटो एस्पन यांनी मांडलेला आहे. त्यांच्या मते मानवाच्या मूळ भावना, विशेष प्रेम, गाणे, आनंद यामधून भाषेची उत्पत्ती होत असते, त्याचं मत होतं. दुसरा आहे भावना विभक्ती सिद्धांत पोहो थेरी. माणसाला होणाऱ्या तीव्र भावना जसं की आनंद, जसं की दुःख, आश्चर्य, तिरस्कार व्यक्त करताना मुखातून जे उद्गार छे, शी, आहा बाहेर पडतात त्यातूनच भाषा बनते असा हा सिद्धांत सांगतो. हा प्रामुख्यानं कॅनेडिक लॉक यांच्या विचारांशी संबंधित आहे, भावना विभक्ती सिद्धांत. तर पुढे डिंग डॉंग सिद्धांत हा सिद्धांत मॅक्स मुलर यांनी मांडलेला आहे. बघा, याच्यावरही प्रश्न विचारले जाऊ शकतात. मॅक्स मुलरचा सिद्धांत कोणता? भाषा समजलं? कुणाला काही डाऊट आहे या प्रश्नासंदर्भात? तर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे, तिने खूप परिश्रम घेतले परंतु तिला नाटकात काम करता आलं नाही. हे कोणत्या प्रकारचे वाक्य? मला सुरुवातीला सांगा, हा प्रश्न कोणत्या घटकावरचा आहे? आपल्या प्रतिक्रिया चॅट बॉक्समध्ये द्यायच्या आहेत. बघा, तुमच्या प्रतिक्रिया म्हणजे काय तर तुम्ही स्वतःचं केलेलं मूल्यमापन, तुम्ही स्वतःचा चेहरा आरशामध्ये पाहणं म्हणजे तुमच्या प्रतिक्रिया. तो तुम्हाला चांगला दिसला तर मग तुम्ही चांगला योग्य आहात, पण तुम्ही रागानं बघत असाल तर तुम्हाला ते चुकीचं दिसणार आहे आरशामध्ये. जरी तुम्ही किती जरी अभ्यास केला असला, तुम्ही किती जरी सुंदर असाल, पण जर तुमची मेंटली तुम्ही स्थिर नसाल तर तुमचा चेहराही त्याच पद्धतीनं रिॲक्ट करणार आहे. अगदी बरोबर रूपादेवी मॅडम. घटक पहिला व्याकरणावर आधारित प्रश्न आहे, बरोबर आहे. समुच्चय बोधक, न्यूनतबोधक, विकल्पबोधक, परिणामबोधक, व्याकरणावर आधारित 3-4 प्रश्न विचारले जातात. तिने खूप परिश्रम घेतले परंतु तिला नाटकात काम करता आलं नाही. अगदी बरोबर, छान. आता प्रतिक्रिया येत आहेत, खूप छान. तर योग्य उत्तर काय आहे? न्यूनतबोधक. पर्याय क्रमांक बी बरोबर आहे. रूपादेवी मॅडम अभिनंदन. तर बी पर्याय बरोबर आहे, न्यूनतबोधक. का तर तिनं खूप परिश्रम घेतलंय परंतु तिला नाटकात काम करता आलं नाही. याचं विश्लेषण बघा, हे संयुक्त वाक्य प्रकारामध्ये आहे. याचं सविस्तर विश्लेषण, न्यूनतबोधक उभानवी अव्यय दोन वाक्य जोडताना जेव्हा दुसऱ्या वाक्यात पहिल्या वाक्यातील काहीतरी उणीव, काहीतरी कमजोरी किंवा कमीपणा, काहीतरी दोष किंवा अडचण म्हणजेच न्यूनत्व दाखवले जाते तेव्हा त्याला न्यूनतबोधक वाक्य असं म्हणतात. यासाठी पण, परंतु, परी, तरी, बाकी यासारख्या अव्ययांचा वापर प्रामुख्याने केला जातो. प्रस्तुत वाक्यामध्ये तिने खूप परिश्रम घेतले ही गोष्ट आहे परंतु त्यामध्ये एक उणीव किंवा नकारात्मक परिणाम राहिला की तिला नाटकात काम करता आलंच नाही. येथे परंतु हे न्यूनत्वबोधक ओभानवी अव्यय असल्याने हे वाक्य न्यूनत्वबोधक संयुक्त वाक्य आहे.
तर बाकीचे पर्याय आहेत समुच्चय बोधक. तर जेव्हा दोन विधानं केवळ एकमेकात मिळवली किंवा जोडली जातात, उदाहरणार्थ आणि व अन शिवाय, उदाहरणार्थ तिनं परिश्रम घेतले आणि ती यशस्वी झाली, हे समुच्चय बोधक. विकल्प बोधक म्हणजेच काय, तर जेव्हा दोन गोष्टीपैकी एकाची निवड पर्याय करायची असते, उदाहरणार्थ किंवा अथवा वा की, उदाहरणार्थ ती परिश्रम घेईल किंवा नशीब आजमावेल, ती परिश्रम घेईल किंवा नशीब आजमावेल. चौथा पर्याय होता परिणाम बोधक. पहिल्या वाक्यातील घटनेचा परिणाम दुसऱ्या वाक्यात दिसतो, उदाहरणार्थ म्हणून, सबब, याकरिता. तिने परिश्रम घेतले नाही म्हणून ती नापास झाली, हे परिणाम झाले. तिने अभ्यासच केला नाही, कसं पास होणार? आपण अभ्यासच नाही केला तर आपण स्वप्न मोठे बघून काय फायदा? सेट नेट असतील किंवा प्राध्यापक भरतीचं, त्यासाठी कष्ट करावं लागणार आहे. त्यासाठी आपल्याला अभ्यासामध्ये झिजावं लागणार आहे. समजलं? त्याबद्दल कुणाला काही डाऊट, काही शंका असेल तर बिनधास्त विचारत चला. हे संभाव्य प्रश्न आहेत, ते संभाव्य ते अतिसंभाव्य प्रश्नावर आपण चर्चा करत आहोत. सेट नेट आणि सहाय्यक प्राध्यापक अधिव्यक्ता भरती प्रक्रिया 2026. तिसरा प्रश्न आहे नासिक्य उच्चारांचे बाहुल्य शब्दातील अ करादी स्वरांचे पूर्ण उच्चार हे कोणत्या बोलीचे ठळक विशेष आहेत? बघा, हा प्रश्न देखील पहिल्या घटकावरचा आहे का? असेल तर यस म्हणा, नसेल तर राहू द्या. पहिल्याच घटकावर आधारित प्रश्न आहे हा. डांगी, वराडी बोलीभाषा, महाराष्ट्रातील बोलीभाषा याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. चंदगडी, कोकणी, नाशिक्य उच्चारांचे बाहुल्य म्हणजे नाकातून जे उच्चार होतात ते जास्त मोठ्या प्रमाणात, ज्या शब्दामध्ये अकारादी स्वरांचे पूर्ण उच्चार हे कोणत्याही बोलीचे ठळक वैशिष्ट्य आहे. काय योग्य उत्तर? आपल्या प्रतिक्रिया देत चला लवकरात लवकर. तर योग्य उत्तर आहे, योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बघा डी. तर कोकणी बोलीचं हे वैशिष्ट्य आहे. काय वैशिष्ट्य आहे? तर नासिक्य उच्चारांचे बाहुल्य म्हणजे कोकणी बोलीमध्ये शब्दावर स्वर देण्याची किंवा अनुनासिक नाकातून उच्चार करण्याची प्रवृत्ती खूप मोठी जास्त असते. उदाहरणार्थ हातात, हातांत, घरांत, करुंक अशा पद्धतीनं. तर शब्दातील अकाराचा पूर्ण उच्चार प्रमाण मराठी शब्दाच्या शेवटी येणारा हा स्वर अपूर्ण किंवा मूक उच्चारला जातो. उदाहरणार्थ घर, रच्या पुढे आहे पण आपण सायलेंटली म्हणजे मूक म्हणतो घर. इथं उच्चार हा गर असा होतो, मात्र कोकणी बोलीमध्ये शेवटी येणारा पूर्णपणे उच्चारला जातो. बघा, कोकणीचं हे वैशिष्ट्य लक्षात घ्या. घर या उच्चार स्पष्टपणे घर असा होतो. तर त्यामुळे नासिकेचे प्राबल्य म्हणजे जास्त, अंत्य चा पूर्ण उच्चार ही कोकणीची बोलीची प्रमुख लक्षण आहेत. अंत्य म्हणजे शेवटचा उच्चार हा जाणू दिला जातो नासिकेमधून, नाकातून उच्चार. अगदी बरोबर आहे मंजुषा मॅडम. तर इतर पर्याय का चुकीचे आहेत? तर बघा, डांगीचं काय वैशिष्ट्य? गुजरातच्या सीमा भागात डांग जिल्हा व नाशिकचा काही भाग बोलली जाणारी ही बोली आहे. यात खानदेशी गुजराती भाषेचा प्रभाव आढळतो. तर वराडी बघा, विदर्भात बोलली जाणारी ही बोली आहे. यात ळ बद्दल य किंवा ल याचा वापर होतो. उदाहरणार्थ काळजाचे, कायजाचे आणि शब्दाचे अंत्य स्वर वेगळ्या पद्धतीने बदलला जातो. तर चंदगडी म्हणजेच कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये चंदगड परिसरात किंवा कर्नाटक सीमा भागात ही बोली बोलली जाते. चंदगडी
यावर कानडी भाषेच्या मोठ्या प्रमाणावर प्रभाव आढळतो. आपला प्रश्न विचारला जाईल की कोणत्या बोलीवर कानडी शब्दांचा प्रभाव आहे, तर चंदगडी. समजलं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. बघा पुढचा प्रश्न आहे गृहीत, पर्याप्त, महत्व, प्रावीण्य, निस्पृह, तथापि, क, टिपा, रूप, सिद्ध, ड, विवक्षित, मतितार्थ, परिवेय्य. वरीलपैकी शुद्ध शब्दांचा गट ओळखा. बघा हा प्रश्न कोणत्या घटकावर आधारित असेल बरं, सांगा. हा देखील प्रश्न पहिल्याच घटकावर आधारित आहे. शुद्ध अशुद्ध शब्द ओळखा, व्याकरणाचाच भाग म्हणता येईल आपण त्याला. यापैकी शुद्ध शब्दांचा असणारा पर्याय निवडायचा आहे. आपल्या प्रतिक्रिया लवकरात लवकर देत चला. गृहीत, पर्याप्त, महत्व, प्रावीण्य, निस्पृह, तथापि, टिपा, रूप, सिद्ध, विवक्षित, मतितार्थ, परिवेय्य. रूपादेवी मॅडमची प्रतिक्रिया आलेली बघा. प्रतिक्रिया देत चला, कारण की तुमचा आरसा आहे. प्रतिक्रिया ही तुमचा आरसा आहे. जर प्रतिक्रिया तुम्ही व्यवस्थित दिली तर तुम्हाला कळतं की आपण कसा विचार करतोय आणि आपण करत असलेला विचार योग्य होता का अयोग्य होता हे तुम्हाला आरशामध्ये म्हणजे उत्तरामध्ये मिळणार आहे. मग आपण आपला चेहरा बदलायचा का आरसा फोडायचा हे आपण ठरवायचंय. म्हणजे आपल्या अभ्यासाची पद्धत बदलायची, आरसा फोडायची गरज नाही. शब्दशः अर्थ, मतितार्थ, लक्ष्यार्थ हे देखील आपण अभ्यासलेले आहेत. काय योग्य उत्तर आहे मग, तर योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, फक्त ब. म्हणजेच काय तर सविस्तर विश्लेषण मराठी शुद्ध लेखनात. लेखनाच्या लेखन विषयक नियमानुसार प्रत्येक गटाचं विश्लेषण खालीलप्रमाणे. गट ब काय सांगतोय, संपूर्ण शुद्ध आहे. प्रावीण्य हा शब्द प्रवीण वरून तयार झालेला आहे. प्रवीण म्हणजे वी ला पहिली का दुसरी वेलांटी दीर्घ असतो आणि भाववाचक नाम करताना प्रावीण्य असा शुद्ध लिहिला जातो, त्यामुळे तो योग्य शब्द आहे. निस्पृह म्हणजे विसर्ग संधीच्या नियमानुसार निस्पृह हा शब्द असाच विसर्गासह शुद्ध मानला जातो, त्यामुळे तो योग्य आहे. तथापि म्हणून मराठी तथापि, यद्यपि, अद्यापि यासारख्या संस्कृत अव्ययात अत्यंत इकार, अंत इकार नेहमी रस्व पहिली वेलांटी लिहिला जातो, त्यामुळे तो योग्य आहे. पीला पहिलीच वेलांटी दिली जाते, त्यामुळे गट ब योग्य आहे. तर इतर पर्याय काय आहेत बघा. गट अ, गृहीत हे अशा पद्धतीनं गृहीत दीर्घ म्हणजे दुसरी वेलांटी दिली जाते ह ला, असा पाहिला जातो. पर्याप्त हा अशा पद्धतीनं पर्याप्त प अर्ध त ला जोडलं जातं. तर महत्व असं लिहिलं जातं. महत्व हा शब्द शुद्ध आहे, यात त दुप्पट असतो. त्यानंतर न क पर्याय म्हणजे टिपा हा शब्द अशुद्ध आहे. अनेक वचनी शब्द टिपण्या किंवा मूळ शब्द टिप एक वचन असा असतो. टिपा हा अनेक वचन शब्द लिहिताना उपांत्य अक्षराचा नियम लागू होऊन तो टिपणे किंवा टिपका अशा रूपात बदलतो. अनेक वचनात सरळ वाचताना टिपा म्हणजे ट ऱ्हस्व असा लिहिला जातो. तर रूप आणि सिद्ध हे शुद्ध आहेत, पण एका चुकीमुळं गट बाद होतो. त्यानंतर ड गट बघा. विवक्षित हा शब्द अशुद्ध आहे, कारण योग्य शब्द आहे विवक्षित. व ला पहिली वेलांटी नाही असा आहे. तर मतितार्थ अशुद्ध आहे,
योग्य मथित अर्थ ठला पहिली वेलांटी असा आहे. तर परिव्याप्त परिवेय अशुद्ध आहे. परिवेय म्हणजे र ला पहिली वेलांटी असा आहे. ओके ओके मंजुषा मॅडम, पुढचा प्रश्न हा देखील पहिल्या घटकावर आधारित आहे. शब्दांचे उपांत अक्षर ई किंवा उ असेल तर सामान्य रूपात ई आणि उ च्या जागी काय येईल? काय योग्य उत्तर आहे? अ आणि व, ए आणि अ, ई आणि उ, ए आणि व. तर पाचव्या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे ड पर्याय, ए आणि व. सविस्तर बघा नियम काय सांगतोय. जेव्हा एखाद्या, बघा हे बेसिक आहे त्यामुळे आपण आपले जे पहिल्या घटकाचे लेक्चर्स आहेत त्यामध्ये तुम्ही बघू शकता, आपल्या नोट्स मध्ये बघू शकता. जेव्हा एक, आणि तुम्हाला याच्यासाठी व्याकरणासाठी तर आपल्याला माहिती मोरा वाळंबे असतील, शिंदे सरांचं असेल, तुम्ही कोणतंही पुस्तक व्याकरण या घटकासाठी वापरू शकता. पण यावर सेटनेटला किंवा सहाय्यक प्राध्यापकामध्ये दोन तीनच प्रश्न विचारले जातात, जास्त प्रश्न विचारले जात नाहीत. तर नियम काय, जेव्हा एखाद्या शब्दाचे उपांत्य म्हणजे शेवटचे दुसरे अक्षर ई दीर्घ किंवा उ दीर्घ असते तेव्हा त्या शब्दाचे सामान्य रूप करताना त्या दीर्घ स्वरूपाचे अनुकरण ये आणि व मध्ये रूपांतर होते. त्यामुळं ई ए मूळ शब्द सुई, शेवटून दुसरे अक्षर सु आणि अत्यंत रूप ई आहे. येथे उपांत्य स्वर रस्व आहे, पण अंत्य अक्षराचा उच्चार बदलताना किंवा सोपे उदाहरण घेऊन आपल्याला पाहता येतं, जसं की देऊळ. आता आपण फक्त प्रश्न बघूयात कारण प्रश्न उरकणार नाहीयेत. बघा सहावा प्रश्न, अपसारण चिन्हाचा वापर केव्हा करतात? अपसारण चिन्हाचा वापर कधी करतात? पूर्ण अर्थाच्या वाक्यानंतर शेवटी देतात, दोन शब्द जोडताना दोन्ही शब्दांच्या मध्ये देतात, वाक्य मध्येच अर्धवट सोडायचे असेल तर देतात, दोन वाक्य जोडताना दोन्ही वाक्यांच्या मध्ये देतात. काय योग्य उत्तर आहे? हे डीप मध्ये मी काही जाणार नाही, विश्लेषण करणार नाही. तुम्हाला पीडीएफ मध्ये सर्व ज्यावेळेस 100 प्रश्न होतील त्यावेळेस तुम्हाला ग्रुपवर पाठवलं जाईल. चला प्रतिक्रिया द्या. काय योग्य उत्तर आहे सहाव्या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर? योग्य उत्तर आहे सी पर्याय. वाक्य मध्येच अर्धवट सोडायचे असेल तर अपसारण चिन्हाचा वापर केला जातो. उदाहरण दिलेलं इथं सविस्तर, अपसारण चिन्ह डॅश, मी तेथे गेलो पण, समजलं? तुम्ही बाकीचा अभ्यासू शकता, एवढं बेसिक काही घेणार नाही मी. आता पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणते विधान चूक आहे? बघा भाषा ही सामाजिक मध्येच विकसित होत असते. ब व्यक्ती ही भाषाद्वारा समाजाशी संवाद साधते. भाषेतील शब्दांना व शब्दांच्या रचनांना विशिष्ट व्यक्तीचीच मान्यता देते. कोणतं विधान चूक आहे? अ पर्याय 1 अचूक, पर्याय 2 अ आणि क चूक, पर्याय 3 ब क चूक आणि पर्याय डी फक्त क चूक. योग्य उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक डी बरोबर आहे, क चूक आहे. भाषाशास्त्र आणि समाज भाषा विज्ञानाच्या सिद्धांतानुसार प्रत्येक विधानाचा पडताळा खालीलप्रमाणे आपल्याला करता येतो. भाषा ही सामाजिक परिसरामध्ये विकसित होत असते. अगदी बरोबर आहे, समाजामध्येच भाषा निर्माण होत असते. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मराठी आहे, कर्नाटकमध्ये कन्नड आहे. त्यानंतर दुसरा पर्याय म्हणजे विधान होतं, व्यक्ती ही भाषाद्वाराच समाजाशी संवाद साधते. बरोबर आहे, फक्त चुकीचं आहे. भाषेतील शब्दांना व शब्दांच्या रचनांना विशिष्ट व्यक्तींची मान्यता देते, नाही समाजमान्य असते, समूहाची असते. त्यानंतर आठवा प्रश्न आहे, मानवी भाषेमध्ये चिन्ह व चिन्हित संदेश यातील नाते एकास एक असते. ब निर्मितीशीलता हा भाषेचा सर्वात महत्वाचा गुणधर्म आहे.
क भाषिक वर्तन अथवा बोलणे हे व्यक्ती सापेक्ष बदलत नाही, तर वरीलपैकी अयोग्य विधान असणारा पर्याय निवडा. अयोग्य म्हणजे चुकीचं विधान ओळखायचं आपल्याला. काय चुकीचं विधान आहे? तर बघा, योग्य उत्तर आहे सी पर्याय, क आणि अ चुकीचं विधान आहे. तर अ बघा का चुकीचं आहे, तर मानवी भाषेमध्ये चिन्ह व चिन्हित संदेश यातील नाते एकास एक असते. सर्वांसाठी एकच असतं ना, प्रत्येकाला वेगवेगळं नसतं. त्यानंतर ब बरोबर आहे, निर्मितीशीलता हा भाषेचा सर्वात महत्वाचा गुणधर्म आहे. आपण कोडिंग मध्ये वेगवेगळ्या याच्यामध्ये भाषा तयार करत असतो, ही आपली निर्मिती क्षमता आहे. त्यानंतर क चुकीचं आहे, कारण भाषिक वर्तन अथवा बोलणे हे व्यक्ती सापेक्ष बदलत नाही, तर नेहमीच व्यक्ती सापेक्ष बदलत असते. व्यक्तीनुसार आपण घरी वेगळं बोलतो, अध्यापनामध्ये कॉलेजमध्ये वेगळं बोलतो, समाजामध्ये वेगळं बोलत असतो. त्यानंतर 9वा प्रश्न, बोलीच्या अभ्यासाचे परिक्षेत्र म्हणून कोणती संकल्पना विकसित झाली आहे? परिक्षेत्र बघा, हा प्रश्न महत्वाचा आहे. बोली नकाशा, बोली भूगोल, घटक भाषा, बोली क्षेत्र. कोणता पर्याय योग्य आहे? बोलीच्या अभ्यासाचे परिक्षेत्र म्हणून कोणती संकल्पना विकसित झाली? 9व्या प्रश्नाचं योग्य प्रतिक्रिया द्या. संभाव्य ते अतिसंभाव्य प्रश्नासंदर्भात आपण चर्चा करत आहोत. तर योग्य उत्तर असणार आहे बोली भूगोल. बरोबर आहे, बोली भूगोल हा पर्याय बी पर्याय योग्य आहे. प्रणाली मॅडम अगदी बरोबर आहे. प्रियंका मॅडम बरोबर आहे उत्तर. संगीता मॅडम उत्तर बरोबर आहे, बोली भूगोलच योग्य उत्तर आहे. भाषाशास्त्रामध्ये एखाद्या भाषेच्या वेगवेगळ्या बोलींचा भौगोलिक क्षेत्राच्या संदर्भात अभ्यास करण्यासाठी बोली भूगोल ही स्वतंत्र व्यापक ज्ञानशाखा विकसित झालेली आहे. ज्या ठिकाणी जिथे उच्चार, शब्दसंग्रह आणि व्याकरण यांचा भौगोलिक अंतरानुसार फरक पडत असतो. बाकीचं इथं दिलेलं विश्लेषण त्या काही डीप मध्ये आपण जाणार नाही. त्यानंतर 10वा प्रश्न, पुढील वाक्य चूक की बरोबर ते सांगा. वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांचे क्रियापदाशी जे संबंध असतात त्यांना कारक अर्थ असे म्हणतात. ब क्रियापदाशिवाय इतर शब्दांशी जे संबंध असतात त्यांना उपपदार्थ असे म्हणतात. अ चूक, ब बरोबर, ब चूक, क व ब बरोबर, ब चूक. योग्य उत्तर आहे सी पर्याय, आणि ब बरोबर आहे. तर ते काय बरोबर आहे त्याचं विश्लेषण दिलेलं आहे. समजलं इथपर्यंत? उद्याच्या लेक्चरमध्ये आपण पुढच्या घटकाचे प्रश्न म्हणजे दुसऱ्या घटकाचे, आज आपण पहिला जो घटक आहे भाषा, बोली, त्यानंतर व्याकरण, हा जो पहिला घटक आहे तर तो त्यावरचे प्रश्न बघितलेत. आता दुसरा घटक संस्कारपूर्ण संस्कारमय जीवन जगण्याची देशकाल विशिष्ट रीत म्हणजे संस्कृती. भाषा आणि संस्कृती हा जो दुसरा घटक आहे त्यावरचा प्रश्न आहे. तर हा घटक वरचे प्रश्न उद्याच्या लेक्चर मध्ये बघणार आहोत. हे संभाव्य ते अतिसंभाव्य प्रश्न कसे वाटतायत आपल्या प्रतिक्रिया चॅट बॉक्स मध्ये देत चला. 100% याच दृष्टिकोनातून, याच अप्रोच मधून अशाच पद्धतीचे प्रश्न सेट नेट परीक्षा आणि सहाय्यक प्राध्यापक भरतीसाठी आपल्याला विचारले जाणार आहेत. सर्वांचंच अभिनंदन. व्यवस्थित अभ्यास करा, सातत्य ठेवा. जिथं अडचण येते तिथं विचारत चला. समजले प्रश्न कसे वाटले? संगीता मॅडम, प्रियंका मॅडम, राजश्री मॅडम, रूपादेवी मॅडम, प्रणाली मॅडम, मुल्ला मॅडम, श्रद्धा मॅडम, ज्योत्स्ना मॅडम, कोमल मॅडम, योगेश सर. चालेल, आज आपण इथंच थांबूयात. धन्यवाद. उद्या पुढचे प्रश्न बघूयात. चालेल, ज्यांना नव्यानं जॉईन करायचं त्यांनी गुगल वरून ऍप डाउनलोड करू शकता, ऑल एक्झाम कट्टा. धन्यवाद.